इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदियाने सरकारच्या बालविवाहमुक्त भारतला पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी बालविवाहमुक्त भारत मोहीम सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने बालविवाह विरोधात रॅलींचे शपथविधी समारंभांचे आयोजन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी जिल्हा बालविवाहमुक्त करणार असा संकल्प केला. विज्ञान भवन नवी दिल्ली येथे केंद्र सरकारने बालविवाह विरोधी बालविवाहमुक्त भारत मोहिमेचा शुभारंभ केला असतानाच जिल्हा प्रशासनाने सुद्धा गोंदिया जिल्ह्यात इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदियाच्या सहकार्याने रॅल्या शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया हे समारंभात सामील झाले आणि उपस्थित मानसी पाटील उपजिल्हाधिकारी सामान्य, भैयासाहेब बेहेरे निवासी उपजिल्हाधिकारी, देवका खोब्रागडे अध्यक्ष बाल कल्याण समिती, गजानन गोबाडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अशोक बेलेकर संचालक इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक ISWS, विशाल मेश्राम चाइल्डलाइन, PM खडसे प्राचार्य PM ZP स्कूल एकोडी, अमित बेलेकर, पुरणप्रकाश कुथेकर, दीपमाला भालेराव, भाग्यश्री ठाकरे, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे कर्मचारी, सर्व विभागांचे कर्मचारी सर्वांना बालविवाह विरुद्ध शपथ देण्यात आली. 27 नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलनासाठी महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी बालविवाहमुक्त भारत मोहीम जाहीर केली आणि तिला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले की बालविवाहाचे दुष्परिणाम दीर्घकाळापर्यंत कायम राहतात असे सांगूनही कुप्रथा समूळ नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. गोंदिया जिल्हावासियांना आवाहन करतो की बालविवाहाला नाही म्हणू आणि शिक्षणाला होय म्हणू. बालविवाहामुळे मुलींचे बालपण, त्यांचे आरोग्य, शिक्षण हिरावून घेतले जाते. हे भविष्यासाठी घातक आहे. याकरिता तुमच्या आजूबाजूला, समाजामध्ये आणि घरामध्ये होत असलेल्या घटना प्रशासनाच्या लक्षात आणून देणे आणि अशा घटनेच्या विरोधामध्ये आवाज उठवणे हे सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. मुलींचं जे बालपण आहे हे खेळ, शिक्षण आणि स्वप्नाने पूरक असला पाहिजे. बालविवाह हा एक असा घटना आहे की ज्याच्याने त्यांचा भविष्यावर आणि आत्मविश्वासावर एक नकारात्मक परिणाम होतो आणि हे समाजाचं भविष्यासाठी घातक असतात. हे त्यांचं आरोग्य, शिक्षण आणि जे आत्मविश्वास आहेत याच्यावर परिणाम करतो आणि आपल्या भविष्यात, आपल्या देशाचे जे भविष्य आहे याला कुठे ना कुठे एक झटका लागतो. तर या दिवशी मी सर्व जे आपल्या गोंदिया जिल्ह्याचे नागरिक आहेत यांना रिक्वेस्ट देऊ इच्छितो की तुमच्या समाजामध्ये किंवा तुमच्या जवळचा एखाद्या घरामध्ये असा काही घटना घडत असेल तर ते प्रशासनाचं निदर्शनास आणणे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणे हे तुमच्या सुद्धा जबाबदारी आहे. आणि जर हे जबाबदारी आपण जर घेतला तर नक्की समाजावर याचा एक सकारात्मक परिणाम होणार आणि याच्या कारणाने आपल्या जे मुली आहेत यांना सुद्धा एक उज्ज्वल भविष्य देता येईल. आज समाजामध्ये शिकलेल्या जे मुली आहेत ते खूप मोठमोठ्या ठिकाणामध्ये जाऊन त्यांचा फील्डमध्ये चांगलं काम करत आहेत. तर हा मेसेज मी आपल्या माध्यमातून सर्व गोंदियावासियांना देऊ इच्छितो. बालविवाहाला आपण नाही म्हणू आणि शिक्षणाला आपण होय म्हणू. धन्यवाद. नमस्कार, मी गौरव नामरे, जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया. बालविवाह हे एक कायद्याने तो अपराध आहेच, पण ती एक सामाजिक कुप्रथा सुद्धा आहे. त्यामुळे बालविवाह ही जी एक कुप्रथा आहे तिचं आपल्याला सगळ्यांनी मिळून उच्चाटन करायचं आहे. त्यामुळे आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये कुठेही जरी बालविवाह संदर्भाने काही आपल्याला माहिती मिळत असेल, काही आपल्या नजरेसाची घटना पडत असेल तर तात्काळ पोलिसांना किंवा आपल्या जवळचे जे सामाजिक जे शासकीय अधिकारी असतील त्यांना या घटनेची माहिती द्यावी आणि बालविवाहमुक्त भारत, बालविवाहमुक्त समाज जो आपल्याला घडवायचा आहे त्याच्यामध्ये आपण महत्वपूर्ण योगदान द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. थँक्यू. सुनिश्चित करूंगी कि मेरे परिवार, पड़ोस और समुदाय में
मैं बाल विवाह के किसी भी प्रयास की सूचना पंचायत और सरकार मैं सभी बच्चों की शिक्षा और सुरक्षा के लिए अपनी आवाज बुलंद करूंगी और बाल विवाह मुक्त भारत का निर्माण करूंगी।